देण्यासाठी काय नेमकी आश्वासन कार्यकर्त्यांना देण्यात आली? काय झालं, मागच्या वेळेला युती नव्हती आणि त्यामुळे जवळजवळ 125 वॉर्ड आम्ही लढलो होतो. यावेळेला युती झाल्यावर एकदम आकडा खाली आला 40वर आणि अनेक कार्यकर्ते 2017 ते 2026 पर्यंत प्रयत्न करत होते, काम करत होते वॉर्डामध्ये. परंतु आता युती झालेली आहे, युतीमध्ये उभं राहण्याने काही हासिल होणार नाही याची आम्हाला त्यांना जाणीव पण करून देतोय. कार्यकर्त्यांचं पण नुकसान होऊ नये आणि युतीचंही नुकसान होऊ नये या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. कार्यकर्त्यांना पण आव्हान आहे की त्यांनी सारासार विचार करावा आणि भान ठेवावं आणि आपल्या उभं राहण्याने का कोणाचा फायदा होणार आणि आपला काय फायदा होणार आहे याचा गांभीर्याने विचार करावा. जणांनी बंडखोरी केली होती, किती लोकांना आतापर्यंत संपर्क झालेला आहे? नाही, दोन्ही पक्षाकडनं साधारणतः एक 30-35 ठिकाणी काही उमेदवार उभे आहेत. त्या बऱ्याचशा उमेदवारांना संपर्क झालाय. काही जणांनी ऑलरेडी विड्रॉवल केलेलं पण आहे. उद्यापर्यंत बहुतेकचे विड्रॉवल होतील. नाराज कार्यकर्त्यांना काय नेमकं भाजप कडून मिळणार आहे पद असेल? नाही, काय मिळणार तर काय प्रश्न नाही ना. आता एवढे नाराज आहेत, त्यांनी विड्रॉ भाजपमध्ये राहावं हेच त्यांना मिळणार आहे. प्रत्येकाला काय देणार वेगळं. शिंदे आणि तुमच्यामध्ये बैठक झालेली आहे. काय नेमकी बैठक होती? आगामी पालिका निवडणुकीची रणनीती देखील ठरलेली आहे का? आज प्रामुख्याने जे महायुतीचे आमचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये जे आमच्याही पक्षाचे आणि त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार जे त्यांच्याकडचे जे लोक आहेत त्यांनी जे अपक्ष फॉर्म टाकलेले आहेत त्यांचे फॉर्म विड्रॉवल संदर्भात त्यांनी काही लोकांशी विनंती केली, आम्ही काही आमच्या लोकांशी विनंती केली. या संदर्भातली खरं तर काम या इकडे चालू होतं. मोठ्या प्रमाणात अपक्ष फॉर्म जे आहेत ते भरले गेलेले आहेत. हे फॉर्म जर विड्रॉ झाले तर बिनविरोध देखील काही नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची काही चिन्ह या संदर्भात काही बैठकमध्ये काही झाले? प्रयत्न त्या पद्धतीचा आहे, पण ज्या पद्धतीमध्ये सगळ्यांशी बोलता येईल याच्यामध्ये प्रामुख्याने कार्यकर्त्याचं कुठेही नुकसान, पक्षाचं नुकसान होता कामा नये. शेवटी तो कार्यकर्ता 9 वर्षापासून आमच्या पक्षामध्ये आहे आणि एक ऋणानुबंध प्रत्येकाचं पक्षाबरोबरचं आणि पक्षाचं त्याच्याबरोबर असतं. त्याच्यामुळे सगळे एकत्र राहावे हा एक प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडनं उमेदवारी दिली गेलेली नाहीये. मात्र संदीपजी, उमेदवारी दिली गेलेली नाहीये, त्यामुळे नाराज